शांताबाई, ओ शांताबाई. नाही शांताबाई बोलली का हो? आपण हिच्या घरी येणार होतो तर नाही हो, ती नसतं बोलवलं होतं आपल्याला. हो ना माय बाई, बीशीच्या मीटिंगसाठी बोलवलं होतं ना. कधी पडणार आहे काय माहित, बीशी बाया किती जमा झाल्या, काय झाला, किती हजाराची झाली, विचारच होतं शांता काकूले. शांता काकू, हो शांता काकू. आली आली वा आली, थांबा 5 मिनिट. माय बाई व शांताबाईचे काजू कामच नाही झाले का काय? तरी सून आहे ना माय आता खाली, सून तर पुरे कामं करते, तरी शांताबाईला कामाला एवढा टाइम होते? नाही हो, शांताबाईच्या सुनीले लहानचं पोरगा आहे ना, पोरगा कुठं काम करू देत असं. हो माय बाई, लहान लहान लेकरं काही कामधंदे नाही सुचू देत. मग नाही तर काय माय, लेकर कायची कामं सुचू देतात व लेकर वया लोकाईले कामाला उशीरच होते. शांता काकू, ओ शांता काकू, या ना माय. आली हो माय बाई आली, बिशूच्या बारात बोलायला साल्या बाई आली आली थांबा. आली हो माय, आली आली थांबा, किती लगबगीने आली बाई ना मी. माय शांताबाई, एवढा टाइम होते का लगे तुम्हाला कामाले? अजून कामच नाही झाले? नाही हो माय बाई, कामं कायचे झाले, कामधंदे सारे झाले. मग काय करू राहिले त्यानंतर? बाई ना आता थंडी किती पडू राहिली पाय बरं. ह्या थंडीच्या नाही ना मी आंघोळ थोडी उशिराच करतो, थोडं ऊन निघू देतो आणि मग आंघोळ करतो माय बाई. आंघोळ केली आणि देवपूजा करायला बसली होती, बस आताच झाली देवपूजा. कामं तर कधीचे झाले, थंडीच्या ना मुद्दामच मी उशिराने आंघोळ करतो. हो माय बाई शांताबाई, यंदा थंडी लस पडू राहिली म्हटलं, लस थंडी पडू राहिली ना, बेजान थंडी पडू राहिली. माय थंडीचं तर काही विचारूच नको बाई ना, काही विचारूच नको तू. शांता काकू म्हणतात ही थंडी काहीच नाही, अजून थंडी पडणार आहे म्हणते. नाही तुला कोण सांगितलं हो? अजून जास्त थंडी पडणार आहे, बर्फ पडते का काय आपल्या इकडे? तुला कोण सांगितलं? मला कृष्णाचे बाबा सांगत होते. तो काही सांगते. पण बाई शांताबाई, तुम्ही काही म्हणा, दरवर्षीपेक्षा यावर्षी थंडी जास्त आहे म्हटलं, नाही का? हो बाई, यावर्षी लय थंडी आहे बापा, बेजान थंडी आहे. मग नाही तर काय माय, मला तर सकाळीच उठा लागते बापा, मग पोराचा डब्बा बनवा लागते ना, सकाळीच जाते तू शाळेत नाही. आपण तरी घरी राहतो माय बाई, लेकरायला तर शाळेत जा लागते बाई ना. किती थंडी वाजते लेकराईले, उठायला नाही करत म्हटलं, सकाळी सकाळी मा पोरगा नाही का उठायला नाही करत. नाही म्हणते आई लय थंडी आहे, मी नाही उठत. तरी जबरदस्तीने उठवतो बाई मा पोराले, आणि कशी लाडीगुडी लावून त्याला शाळेत पाठवतो माय बाई. हो माय बाई, आता थंडी असते तर काय झालं, आता लेकराईला शाळेत तर पाठवाच लागते. मग नाही तर काय माय बाई, शाळेत तर पाठवाच लागते लेकराईले. आता माय बाई सीमा, गीता, तुम्ही ना काय आपल्या गोष्टी लावल्यावर जे मेन गोष्ट आहे ते तर करा. जे आपली मेन गोष्ट आहे ते राहिली आणि घरातल्याच गोष्टी सांगू राहिल्या का लगेच? काय शांताबाई, तू म्हणून राहिली होती ना आपली बिशी पडणार आहे म्हणे, तर झाल्या का मग बाया जमा? किती बाया जमा झाल्या आणि कितीची झाली मग बिशी? हो बाई ना, आपल्या बिशीचा हा आखरी हप्ता आहे म्हटलं, आता आपली बिशी संपून जाते, मग नवीन बिशी पडीन आपली. तर बाया कशा एक हप्त्या पहिल्यापासूनच आपल्याला जोडा लागत असतात. कसं जितके नाव लिहिले तितक्या बाया कोणा बिशीत येतात, काही त्याच्यात नाव कटतात बी ना. हो बाई शांताबाई, बाया बिले चॅप्टर आहे म्हटलं. बिशीतनी जर जवळचा नंबर खुलला तर बिशी भरतात, नाही तर मग भरतच नाही. अशाने बाया कट होऊन जातात. तर या बारीनं आपल्याला अलग करायचं आहे ना, अलग करून या बारीनं. म्हणजे अलग म्हणजे कसं, दर हप्त्याला एक चिठ्ठी खुलील, साऱ्या बायाचे नाव राहतील त्या चिठ्ठ्यामध्ये, दर हप्त्याला एक चिठ्ठी खुलील, ज्याचं नाव आलं त्याला बिशी भेटेल. असं करू. ते खट्ट्या नंबर खोलाचं टेन्शन बी नाही, मा नंबर दूर खुलला मा नंबर जवळ खुलला हे बी काही टेन्शन नाही, बायाचे नाव बी कट्टीन नाही, काही नाही ना काही नाही. हो शांताबाई, हेच परवडते म्हटलं, दर हप्त्याला एक नंबर खोलायला परवडते. हो बाई, अशा नाही ना बिशीतले नंबर बी नाही कट्टी. मग नाही तर काय, बायाची मोठे नाटकं चालू होतात नाही बाई. ते खट्टा नंबर खोलून घेतले की मा नंबर दूर खुलला म्हणून मी नाही खोलत बिशी. मग नाही तर काय, एक एक बाई 3 3 4 4 नंबर टाकते. आणि मग जो नंबर जवळ खुलला त्या नंबरामध्ये बसते आणि बाकीचे नंबर गेले. हो माय बाई, ते सोबत तशीच करते बापा, 5 नंबर टाकते, 5 नावं लिहिते बिशीमध्ये, आणि 5 नावातला एखादा जो जवळ खुलला नंबर तो त्या नंबरामध्ये बसते, आणि जे मागचे आहे मग त्याच्यात काही बसत नाही. नाही 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 नाही, यंदा आपल्याला तसं करायचंच नाही आहे, म्हणूनच ते आयडिया लावली मी ना. जितके तुम्ही नंबर टाकसाल तितके नंबर तुम्हाला भरावंच लागेल. जर तुम्हाला एका नंबरामध्ये बसायचं असेल तर एकच नाव टाका, तर 2 नंबरात बसायचे असेल 2 टाका, असं. नाही शांताबाई, बरोबर आहे ते, बरोबर आहे. अशानं कसं कोणी नाराज नाही ना, काही नाही. मग आखरीला खुल्ला आणि मा जवळचा खुल्ला आणि माझ्या मधात खुल्ला, काही टेन्शनच नाही. हर हप्त्याला कोणाला ना कोणाला वाटतील या हप्त्यात मा खुलीन का, या हप्त्यात मा खुलीन का, आज तरी राहीन बाहेर, नाही का? मग नाही तर काय, किती बाया जमा झाल्या मग शांताबाई? 10 बाया झाल्या बाई, बिशी भरायला आल्या होता माझ्यावर, तर मी त्याला विचारलं, 10 नंबर लिहिल्यात माझ्यावर. मी काय म्हणतो शांताबाई, त्या सुभद्राचा नंबर नको घेऊ, ते सुभद्रा बिशी नाही भरत, माहिती आहे ना तुला? हो माहिती, त्या सुभद्राले तर कान पकडला बाप्पा, या बारीने या बिशीत तिने एवढा घोर केला, तिला आता घेतच नाही ना, मी घेतच नाही. 2-3 हप्ते झाले तिच्या बिशीचा नंबर मी भरू राहिली, आणि सुभद्राचा नंबर बी खुलला, पैसे घेऊन घेतले लगे बाईनं, आता बिशी नाही भरू राहिली. नाही अशा बायला घ्यायचंच नाही शांताबाई या बारीनं. चांगल्या विश्वासात पाहिजे आपल्याला. हो शांताबाई, ज्या भरणाऱ्या बाया तेच घे म्हटलं बिशीमध्ये, फालतू डोकं दुखी नको घेऊ. हो या बारीनं बिशी भरणाऱ्याच बाया घेऊ, अशा डोकं दुखी घेणारच नाही आहे. 5-6 बाया गावातनी ज्याला डोकं दुखी आहे त्याला नाही घेत. बिशीचा नंबर खुलला की बिशी उचलून घेतात, आणि मग बिशी भरायची त्याची जीवार येते. ते उशिरानं भरतात बिशी, तू त्याची बिशी भरतात, मग पिलांटी नाही घेत का त्याच्यापासून? कायच्या देतात तो त्या, कोणी देते कोणी नाही देत.
हे गलत आहे ना शांताबाई तू काऊन नाही घेत त्याच्यापासून पैसे? सक्तीनं पैसे घ्यायचे. नाही नाही, या बारीनं कडक वास लागेल बिशीच्या बाबतीत, कडक वास लागेल मला. शांते, चाललो म्हटलं मी वावरात. हो हो, जा जा वावरात जा. संरक्षण मधातून जागा दिवशी मध्ये झाले. अरे बापा, का तुमच्या मधात उभी आहो का मी? तुम्हाला जागा नाही दिसत का एवढी? एकूण जाता नाही येत का? अरे हो हो हो. हे बी ना दिमागाचा काहीच उपयोग करत नाहीत. अरे गंगाबाईनी कशा काय आल्या? काही नाही बा भाऊजी, शांताबाईसोबत काम होतं. ते आम्हाला बिशी टाकायची आहे ना, या हप्त्यात आमची बिशी खतम होणार आहे वाली. पुढच्या हप्त्यापासून नवीन बिशी पडन, तर त्याच बाऱ्यात बोलायला आलो होतो. शांते, तू बिशीचे नंबर खोल राहिली का? हो. नाही नाही नाही, हां तू नको खोलू बिशीचे नंबर. हां ते आपल्या घरी पाहिजे नाही ते टेन्शन. बाया मग बिशी काही भरत नाही, तू टेन्शनमध्ये येऊन जातं, मग माय डोकं खातं. असं नाही म्हणत मी की तू बिशी भरू नको, भर तू, पण तू याजवळ नको खोलू नंबर. तू अध्यक्ष नको बनू. काय बापा भाऊजी, शांताबाई किती वर्षापासून बिशी चालू राहिली, किती वर्षापासून चालू राहिली. शांताबाई शिवाय कोणी चालू शकते का बिशी चांगले ना? वहिनी माहित नाही तुम्हाला, बाया बिशी भरत नाही, मग माय डोकं खाते, टेन्शनमध्ये येते, मग तिचा बीपी गिपी लो होऊन जाते. शांताराम, तुम्ही या बारीनं काही टेन्शन नका घेऊ. या बारीनं आम्ही विश्वासाच्या बायाच घेऊ, ज्या बिशी भरतात त्याच बाया घेऊ बिशीमध्ये. आणि ज्या बाया बिशी भरत नाही ना, त्याला नाही घेऊ. या बारीनं नाही घेऊ. बरोबर, पहा तुम्ही बाया बाया काय तर. चल शांते, येतो मी वावरातून. हो हो, या या. शांताबाई, शांताराम भाऊ तुला चिंता करतात होती. माहित नाही तुले बिशीचं किती टेन्शन असते. तर बिशी चालवणं काही सोपी काम नाही आहे बाई, सोपी काम नाही आहे. हो शांताबाई, बिशी चालवणं काही सोपी नाही आहे बाप्पा. मग नाही तर काय. का त्या मीराबाईला विचारलं का तुला? हो विचारलं होतं मीराबाईले, टाकतो म्हणे ते. मी ना राधा गेद्याला विचारलं, राधाही म्हणे टाकतो. का शांताबाई, रंजनाला विचारलं तू ना? आणि ते आपली वच्छलाबाई बी टाकत असते ना, तिचे तर 2-3 नंबर असतात. वच्छलाबाईला विचारलं का? नाही हो बाई, नाही, या दोघीला विचारलंच नाही मी ना. आता नाही बाई, मी काय म्हणतो शांताबाई, चल गावात मी जाऊ आपण. 4-5 बायाच्या घरी जाऊ. ते रुपाली, ते साड्यावाली, ते बी टाकतो म्हणे. चला मग जाऊ, मग त्या बायाच्या घरी विचारू द्यायले बिशी टाकता का तर. हो चाल शांताबाई, चाल. चला रुपालीची तर चला पहिले. ते साड्यावाली ते टाकतो म्हणे ना, चला तिच्या घरी. शांताबाई, तिच्यासोबत बोलणं झालेलं आहे माझ्या. ते टाकतो म्हणे, तुम्ही कधी बी सांगा म्हणे पैसे भरायचं, मी भरतो म्हणे. कधी पडते म्हणे बिशीचे नंबर ते सांग म्हणे. तिला काही विचारायचं गरज नाही आहे, ते पक्की आहे. चला ना माय, रंजनाची तर रंजनाला विचारू ना. हो चला माय बाई, रंजनाची तर लय दिवस झाले रंजना दिसली नाही तशी. शांताबाई, रंजनाबाईची माय आलेली आहे ना. रंजनाची माय आली की रंजना काय निघते बाहेर, मग नसतं भेटत कोणाला. हो माय बाई, रंजनाची आई आलेली आहे ना. राधाचं पक्का आहे ना? हो हो, राधाचं पक्का आहे. राधा सांग बोलले तुम्ही. रंजना, वच्छला, अजून कोण बाई आहे? सुनीताबाई. हां सुनीताची तर त्याच्यात जात आहे ना. हो हो चाल शांताबाई. अक्षयजी, ओ अक्षयजी. आता नाही बाई, गेले वाटते. त्याचे काल कपडे धुत होती मी, ते खिशातून पैसे निघाले त्याच्यावाल्या, त्याला देऊन देतो म्हटलं, तर चालले गेले बापा. हे बी माणूस आहे ना, हमेशा खिशाईमध्ये पैसे भुलून जाते म्हटलं, हमेशा भुलून जाते. त्याला देतो म्हटलं तर चालले गेले. रंजना. अरे शांता काकू तुम्ही? का कंचन, तुझी सासू कुठे गेली? अरे शांता काकू, आत्या आणि आजी रजनीताईची तर गेलेल्या आहेत. आता नाही बाई, काही गेल्या होत्या दोघी? त्या का आज सकाळीच गेल्या, त्या सकाळीच गेल्या. नाही त्यांचं सांगितलंही नाही काही. आणि काय झालं रजनीला, कोण गेलं रजनीच्या इथं? काही नाही, रजनीताईची तब्येत नाही चांगली, तर गेल्या पाहिले. आता म्हणे की भेटून देणं होते म्हणे, आणि पाहतो म्हणे जर जास्त तब्येत खराब असते तिला घेऊन येईन म्हणे घरी. काय काम होतं शांता काकू? काही नाही हो, असंच काम होतं. कधी येईन तुझी सासू? आणि त्या माहीत नाही कधी येतील, तर आज संध्याकाळी येऊ शकतात, नाही तर उद्या येतील. मला वाटतं उद्या येतील. आजच्या दिवस मी काम करतील तिथं, उद्या येतील. असं ठीक आहे. जाऊ दे, तिला फोन करून तिच्यासोबत फोनवरच बोलून घे. काय काम होतं तर? काही नाही वा, आम्ही बिशूचे नंबर टाकू राहिलो, तर तिला विचारत होती बिशू टाकतं का तो. का हो कंचन, तू बी टाक ना मग एखादा नंबर तुया. हो माय बाई, तेवढेच 4 पैसे मागं पडतात. मग नाही तर काय नाही, जवळ राहील तर आपण पुरेच पैसे खर्च करतो, तेवढे तरी जमा होतात. हो ना कंचन, टाक ना बिशी. आता माय बाई, मी कशी काय टाकू? नाही बापा, मी नाही टाकत बिशी. माझं कुठले पैसे? मला कोण पैसे देते बापा, आणि माझं कुठले पैसे येतात ताई? बरं ठीक आहे कंचन, येतो मग मी. तुझी सासू आली तर सांगशील. शांता काकू आली त्या म्हणा. तसं तिला फोन लावणारच मी, जर मला आठवण नाही राहिली आणि ते आली तर सांगून देशील. हो शांता काकू, सांगून देईन. आणि तुम्ही आल्याबरोबर चालले का? बसा ना, चहा बनवतो तुमच्यासाठी, चहा नाश्ता आणतो ना. नाही रंजनाची सून तर लय माणुसकीची आहे. रंजना तर कधी चहाच्या पाण्यात नाही विचारत नाही बाई. हो ना, पहा ना, सून तरी म्हणते बसा, म्हणते चहा नाश्ता करतो म्हणते. हो माय बाई, सासूसारखी नाही आहे पण सून. नाही हो बाई कंचन, आम्हाला झुकलं बायाच्या घरी जायचं आहे विचारायला, तर आम्हाला टाईम होऊन जाईल. नंतर कधी येऊ आम्ही चहा नाश्ता घ्यायला. आता आम्ही जातो. काय काकू, आल्या चालल्या पाणी तर प्या, बसा तर घरी थोड्या. नाही पाणी गिनी पिऊन आलो आम्ही घरून. पाणी गिनी नाही पेत, आम्हाला उशीर उरायला. पहा बापा, तुम्हाला म्हटलं बसा थोडा वेळ, तर तुम्ही बसायला तयार नाही आहे. पहा माय बाई काकू, तुम्ही कधी माघारी येत राहतात, पण ह्या काकू ह्या ताई ह्या तर कधी येत नाहीत ना. आता आल्या तर बसा, चहा नाश्ता बनवतो. नाही हो माय, तुला विचारलं तेच लय झालं. चहा नाश्ता नाही पेत आम्ही, आम्हाला उशीर उरायला. येऊ ना कधी येऊ, तसं कधी येऊ. आता आम्हाला लय बायाच्या घरी जायचं आहे. बरं बाप्पा ठीक आहे, माझी सासू आली की सांगून देईन मी. बरं येतो कंचना.
हो काकू या या. चला माहिती आता कोणाच्या घरी जायचं आहे. सुनीताचं घर म्हणतात तीच पडते ना. सुनीताच्या इथे जाऊ मग वच्छला बाईच्या इथे जाऊ. बरं चला मग लवकर. हो चला चला. येते का कंचन? हो ताई या या. कंचन मी काय म्हणतो, तुला तुझ्या सासूच्या नवऱ्याच्या चोरून एखादी पिशवी टाकून द्यायला पाहिजे होती. कसं होतातच आपल्या जो पैसे इकून तिकून जमा. आपल्या नवऱ्याला मागायचं मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे. काही इकून तिकून पैसे भेटत राहतात आपल्याला. ते पैसे जमा करून ठेवायचे, पिशवी भरून द्यायची. एखाद्या हप्त्यात जर भरणं नाही झालं तर शांता काकू भरतेच तू पिशवी. मी तशीच तर करतो मग. आणि माझ्यानं एखाद्या हप्त्यात भरणं नाही झालं तर शांता काकू भरून देते माझी पिशवी. कसं तेवढेच आपले पैसे जमा होऊन जातात, तेवढेच आपली बचत होते. तेच पैसे आपल्या आळी पडीला कामात येतात. तसं सुनवाऱ्याला कोण विचारते पैशाले. तेवढेच थोडे थोडे पैसे करून जमा केले तर होऊन जातात जमा. नाही तर पैसे तर किती असते तर कमी आहे, खर्चातच जातात. तेवढं तू या सळी पडीले कामात येईल. नाही ताई तुम्ही बोलत आहे ते समजत आहे मला. पण एखाद्या वेळेस नाही सापडले तर मग पिशवी भरायला पैसे. मग जर शांता काकूले आपली मजबुरी सांगते ना तर काकूले चांगल्या काकू आपली एखाद्या हप्त्याची पिशवी बी भरून देते. मग आपल्याजवळ आले की देऊन त्याचे काकूले. नाही बाई माझा जीव घेते बापा. माझ्या सासूला माहीत पडलं तर कोणच सांगते तुझ्या सासूले. मी काय ना मी किती वर्षापासून पिशवी भरतो, लय वर्षापासून पिशवी भरतो. शांता काकूला माहीत आहे. माझ्या सासूच्या आणि माझ्या नवऱ्याच्या बी चोरून मी पहिले पिशवी भरत होती. विचार शांता काकूले. शांता काकू कोणत्या हप्त्यात मी पैसे नाही भरले तर स्वतःच भरून दे माझी पिशवी. मग माझ्यावर जमा झाले की मी काकूला देऊन देऊ. सीमा चालायचं नाही का? चालत नाही का? हो काकू आली आली. मी जे गोष्ट तुला सांगितली त्या गोष्टीवर विचार करशील एक बार. चालो नाही बाई चाल. काय खुसूर पुसूर गोष्टी करू तर. हो आली आली काकू आली. चल मी येतो. हो या या ताई. तुम्हाला तर म्हटलं बापा चहा पाणी करतो म्हणून तुम्ही नाही म्हणून राहिल्या. नाही हो माय बाई बाया मा वाट पाहू राहिल्या. तीन ना कधी तीन कधी काढली. बरं ठीक आहे. चल येतो मग मी. पण या सीमा ताई बोलू बी बरोबर राहिल्या, बरोबर बोलू राहिल्या ह्या. नाहीतरी माझं पैसे तर येतच राहतात. आता किती वेळा अक्षयजी आपल्या खिशातनी पैसे बोलून जातात. त्याचे पैसे मी घेऊन घेतो त्याला आठवण बी नाही राहत की त्याच्या खिशातनी पैसे होते का काय होते. मग मला त्याला आठवण करून द्यावं लागते आणि त्याला पैसे द्यावं लागतात. तेच पैसे माझं न ठेवता मी बिशी भरली तर तेवढेच पैसे मागं पडतात. आणि ते पैसे का मी घेणार आहे का? एक जमा झाली की एक खट्टा देईल देऊन देईल. एक त्याचं कोणतं काम होते करणं तेव्हाच पैसा मागं पडते. मला सळी पडले कामात येईल. तशी माझी सासू तर काही विचारत नाही मला 1 रुपयाले. टाकून देऊ का मी लपून बिशी? जर एखाद्या हप्त्यात भरणं झाले तर शांता काकू भरून देईल. त्याला मग एक खट्टा पैसे देऊन देत जाईल मी. आणि तसे बी मला कोणती टेन्शन घ्यायची गरज आहे. लाडक्या बहिणीचे तर पैसे भेटतातच ना. त्याच्यात मी भरून देऊ शकतो बिशी. परवडते मला बिशी टाकायला परवडते. तेव्हाच पैसे मग मागं पडतात. वच्छलाबाई ओ वच्छलाबाई वच्छलाबाई. माय शांताबाई आज कशी काली व? आता माय बाई तुझ्या घरी येऊ नाही शकत का व? माय बाई व शांताबाई कशी गोष्ट करू आली व तू? लय दिवसानं आली म्हणून विचारलं माय बाई. हे कर का दुसऱ्याचं आहे का बाबा? तुझेच घर आहे. आता माय बाई सखूबाईची सुंदी आली वाटते. हो आता मी पण आली. आपली बिशी खतम होणार आहे आता नवीन बिशी पडणार आहे ना. तर तू नंबर टाकतं का म्हटलं? बिशीचा नंबर टाकतं का तेच विचारायला आली होती. आता माय बाई हे का विचारायला लागते का? माय तर नंबर असतातच ना माहिती आहे तुला? हो माहीत आहे पण मनानं कशी काय टाकू शकतो? किती नंबर टाकायचे आहे काय नाव लिहायचे आहे? तुला माहीत आहे ना दरवर्षी जे नावं असतात तेच नावं आणि तितकेच नंबर. बरं 3 पोरायचे 3 नाव आणि एक तुझे नाव आहे ना? हो. अरे शांता काकू तुम्ही या ना बसा ना चहा मांडतो ना. नाही हो बाई विशाखा चहा घे काही मांडू नको बाई. चहा घे राहू दे आम्हाला जायचं आहे. बाप्पा आता झाल्या ना आता जायचं बी आहे म्हणता. काही नाही वा आमची बिशी पडू राहिली तर तुला सासूला विचारायला आली होती बिशीचा नंबर टाकते का नाही टाकत तर. हो का बिशी पडत आहे का गावात नाही? हो बाई बायाची बिशी टाकू राहिलो. हिला काय सांगा लागते शांताबाई ही कोणती बिशी टाकणार आहे? हिला काय सांगून फायदा नाही वा. ते विचारलं तर सांगणार नाही का तिला? काय फायदा तिला सांगून ते कोणती बिशी टाकणार आहे? शांताबाई चला आपल्याला सुरू व्हायला. चल माय बाई चल. शांताबाई चल मला बी तिकडंच काम आहे मी बी येतो. चल मग चला व काम आहेत आपल्याला. हो शांताबाई मामा हे वच्छला आता उशीक बोलणं देत सुनीले उशीक नाही. येतो विशाखा. हो या सीमाताई या. हो विशाखा मला यायला टाईम लागेल बरं. तू या सासरे गिसरे आले तर ताईला जेवायला देऊन देशील. हो त्या काही चिंता नका करू तुम्ही. मी चालली सुभद्राची इथं मला यायला टाईम लागेल. बरं ठीक आहे त्या. विशाखा ताई शांता काकूचा आवाज ऐकू आला होता ना? काय म्हटलं महिनी? अरे आमच्या दोघीले शांता काकूचा आवाज ऐकू आला तर म्हणून आम्ही शांता काकूचा आवाज ऐकून इकडे आलो बा. शांता काकूसमोर बोलाले तर कुठे आहे शांता काकू? अरे शांता काकू का? हां त्या आल्या होत्या. आत्यासोबत काम होतं ताईला. आत्यासंग बोलायला आल्या होत्या. कासाठी? काही नाही आपल्या कामाची गोष्ट नाही. ते काय बिशी टाकू राहिल्या गावातल्या बाया तर ते बिशीच्या बाऱ्यात बोलायला आल्या होत्या आत्यासोबत. बिशी? हो ते आपल्याला हप्त्याचे पैसे भरायला लागत असतात. मग ज्याचा नंबर खुलला त्याला पैसे भेटतात. असं आहे ते एकखट्टा पैसे भेटतात. आणि हप्त्याचे जेवढे ठरलेले असले तेवढे पैसे आपल्याला भरावे लागतात. हो का चांगलं आहे बचत होते. मग तर जवळ पैसे असले तर खर्चच होतात. हो आमच्या गावाले माझी आई बी टाकते बिशी. विशाखा ताई मी काय म्हणतो आपण बी टाकता का बिशी? आता माय बाई नाही बापा आता पहिलेच तर म्हणे या काही बिशी नाही टाकत म्हणे. यायला काय विचारवली यायच्या कोणत्या हातात पैशाचे व्यवहार असतात म्हणते. आता कल्ला करून बापा बिशी कोणाजवळ खोलू राहिले तर आता शांत काकू तेच मी नाही.
पैसे शांता काकूजवळ जमा करायला लागते का? हो. जमलं तर मग आपण शांता काकूला म्हणू की आमच्या सासूला सांगू नका की आमचे 3 नंबर आहे म्हणून, एक माया, एक तुमचा आणि एक आनंदीचा. आमच्या घरचे 3 नंबर आहेत म्हणून आमच्या दोघीचे सांगू नका कोणाला. आम्ही तुम्हाला गुपचूप पैसे देऊन देत जाऊ. तेवढीच आपली बचत होते. आणि कसे एकखट्टे आपल्याजवळ पैसे आले तर आपण काही करू शकतो आपल्या स्वतःसाठी. अवडी पडीली कामात येतात आपल्याला. नाही हो माय, आत्याच्या चोरून बिशी टाकायचं म्हणून राहिली तू. नाही हो माय ताई, आपल्या सासूबाई माहीत झालं तर. लयच भेटा गळ्या तुम्ही. कोण सांगेन आत्याला? कोण सांगेन? शांता काकूला पहिलेच सांगून देऊ ना आपण, कोणाला सांगू नका म्हणून. आता कुठं आहे तर सध्या? आता का सुभद्राबाईच्या इथं गेलेल्या आहेत, याला उशिरून म्हणे. बस झालं तर मग, हाच तर चान्स आहे. चला तिघीजणी शांता काकूच्या इथं आणि शांता काकूसंग बोलून घेऊ आपण. नाही हो माय, मला भेव लागते. काय ताई जिंदगीभर का भेटच राहसान का? चला ना, चला. मावर भरोसा आहे ना तुम्हाला? चला फक्त, कोणाला माहीत नाही पडेल. हो ताई, चला चला. पैसे कुठून भरसा मग? अरे पैसे कुठून येतील म्हणजे होतातच जमा आपल्याजवळ पैसे. आपण मागत नाही का आपल्या नवऱ्याला पैसे? आणि तसं बी तर आपल्याला लाडकी बहीणचे भेटतातच नव्हता पैसे. मग नाही तर काय, त्या लाडक्या बहीणचे पैसे भेटतात तर आपण खर्च करून टाकतो ना. इथं भरू तर आपले जमा तरी होतील ते पैसे. हो, आपल्याला आता चिंता करायची गरज नाही. आपल्याला भेटतात ना लाडकी बहिणीचे पैसे. ते आपले पैसे आहे, आपण कसंही खर्च करू. नाही मग नाही तर काय. आता उभं राहून काही तर फायदा नाही आहे. आता याच्या पहिले चला आपण शांता काकूला भेटून येऊ. हो चला चला. थांबा ताई, मी मोबाईल घेऊन येतो. ये लवकर घेऊ. चला मग, चला आपण. येते आनंदी. हो चाल चाल. शांता काकू, ओ शांता काकू, शांता काकू. चल नाही माझी सासूबाई नाही आहे घरी, तर शांता काकूला भेटून घेतो. आणि माझ्या सासूच्या चोरून मी बी एक पिशवी टाकतो. हाय का कोणी घरी? शांता काकू, ओ शांता काकू. नाही नाही, हा ह्या तिघीजणी कोण आहे? अरे हे तर विशाखाताई आहे वाटते, आनंदी आहे आणि मोहिनी. ह्या तिघी काय करू राहिल्या इथं? आनंदी? नाही बाई, कोण आवाज द्यायला? कोण ओळखलं बाप्पा आपल्याला? आता तर नाही आहे. नाही व नाही व आनंदी, आता नाही आहे. आताचा आवाज असा नाही आहे. आनंदी कोण आहे? अरे आनंदी, मी आहे कंचन. काय भेटावं तुम्ही दोघी जणी? का बरं येतं कंचन आहे आपली. बाप्पा कंचन, किती भिवून दिलं होतं तू आम्हाला. हो माय बाई, आम्हाला वाटलं आमची सासूच आहे का काय. तुम्ही कायसाठी आल्या? तुम्ही बी बिशी टाकायला आल्या ना? हो, तुला कसं माहीत आम्ही बीसीचा नंबर टाकायला आलो म्हणून? सासूच्या लपून टाकायला आल्या ना? हो, तुला कसं माहीत? कारण मी पण बीसीचा नंबर टाकायला आली, ते मी माझ्या सासूच्या चोरून. माझी सासू नाही आहे घरी. चांगलं केलं, चांगलं केलं. आम्ही बी आमच्या सासूच्या चोरून बीसीचा नंबर टाकायलाच आलो शांता काकूच्या इथं. शांता काकू कुठं आहेत? आवाज देऊ राहिला बाप्पा, आवाज नाही देऊ राहिला. त्या घरी आहेत का नाही आहेत? काय जुनं? हवं घरी जाऊ मी. आता नाही बाई, चौघीच्या चौघी. विशाखा, आनंदी, मोहिनी, कंचन. चौघीच्या चौघी कशा काय माय बाई? आज चौघीले अचानक आपल्या शांता काकूची आठवण कशी काय आली बाप्पा? काकू, आज तुम्ही आल्या होत्या ना आमच्या इथं आमच्या सासूबाईसोबत भेटायले. बीसी टाकत आहे म्हणे. हो टाकले ना, तर सासूने 4 नंबर टाकले. कंचन तुम्ही आल्या होत्या ना घरी आत्याबाईला विचारायला बीसीचे नंबर टाकतात का? तर हो, तुझ्या सासूसोबत फोनवर बोलणं झालं. तुझी सासू बी 2 नंबर टाकू राहिली. पण तुम्ही कशासाठी आल्या? शांता काकू, आम्ही बीसी नंबर टाकायला आलो. आता माहिती तुमच्या सासून टाकले नंबर, तुम्हाला काय टाका लागते? ते तर आमची सासू टाकत आहे ना, त्याच्यातले आम्हाला काय देणार आहे? आमची सासू काहीच नाही देणार. तेवढेच आम्ही बीसी टाकू, आमच्याला तेवढेच पैशाची सेव्हिंग होईल, तेवढेच पैसे आमच्या मागं पडतील. नाही तर पैसे किती असले तर कमीच पडतात, खर्चातच जातात. आम्हाला बी एकखट्ट्या पैसे भेटून तर आम्ही काहीतरी करू शकू. म्हणून आम्ही बी बीसीचा नंबर टाकायला आलो आमचा आला. शांता काकू, फक्त एक काम करसान, आमच्या सासूबाईला नका सांगसान या गोष्टीच्या बाऱ्यात, कोणालाच नका सांगसान. हो काकू, आम्ही तुम्हाला गुपचूप पैसे आणून देऊन देतो. हो काकू, प्लीज कोणाला सांगू नका. आणि आमच्या सासूला तर बिलकुल नाही. बरं बरं, ठीक आहे बाई, ठीक आहे. कोणाला नाही सांगेन. टाका तुम्ही बीसीचा नंबर टाका, तेवढेच पैसे मागं पडतात तुमचे. कोणाला नाही सांगेन मी. सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या नावाने बीसी टाकायची आहे, नाव सांगा, लिहून घेतो मी. काकू, आमच्या नावानंच टाकून द्या. मोहिनी नावानं, आनंदीचं आनंदी, विशाखाताईचं विशाखा, कंचनचं कंचन. नाही व तिथं चिठ्ठ्या खुलतात तर नाव येते ना, मग साऱ्या बायाला माहीत पडते ना की कोणाची बिशी खुलली, कोणाची बिशी खुलली. कारण की आम्ही हप्त्याच्या हप्त्या चिठ्ठी काढणार आहोत, एकखट्ट्या नंबर नाही खोलून घेणार. आणि तुझी सासू तर राहणारच. मग कोणत्या दुसऱ्या नावानं टाकून द्या तुम्ही बिशी. कोणत्या नावानं? कोणत्याही नावानं. बरं ठीक आहे काकू, तुमच्या नावानंच टाकून द्या. बरं ठीक आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. माझ्या नावानंच बिशी टाकून देईन मी तुमची. आणि कोणतं नाव टाकलं बिशीमध्ये ते सांगून देईन तुम्हाला. ठीक आहे? ठीक आहे काकू. थँक्यू काकू. काही थँक्यू गंकू नाही. हां, चांगलं काम करत आहे तुम्ही. तेवढंच तुमची सेव्हिंग होते, तेवढाच पैसा मागं पडते. आतापासूनच तुम्हाला सेव्हिंग करायची आदत झाली तर तुम्हाला समोर लय फायद्याचं होईल. ते लय फायद्याचं राहील तुमच्यासाठी. हो काकू, येतो मग आम्ही. काकू फक्त सांगू नका बा, आमच्या सासू बिसूला सांगू नका. आता माहिती तुमच्या शांता काकूवर तुमचा काय एवढा भरोसा नाही आहे का? तुम्ही निष्काळजी राहा, काही चिंता करू नका. तुमचे नाव नाही देत मी समोर.
ठीक आहे काकू, येतो मग आम्ही. पैसे कधी भरायचे आहे सांगून देसान. या हप्त्यात फक्त बीशीच्या बाया जमा करणार आहोत. या हप्त्यात आमची बीशी खतम होऊन जाणार. पुढच्या हप्त्यापासून पुढच्या हप्त्यात भरा पैसे. बरं ठीक आहे. चला हो बाई लवकर चला. आपली सासूबाई येऊन जाईल. माझी सासूबाई तर उद्याच येणार आहे. माझी सासूबाई तर आहेच नाही घरी. हो का बा, पण आमची सासूबाई आहे माय बाई. आम्ही लपून शिपून आलेला. आम्ही जातो हा कंचन. तुझी सासू नाही आहे घरी तर ये ना मग कधी बसाले. हो नाही येईन ना येईन ना येईन ना गिन काही नाही. चल आताच. हो कंचन चाल, लय दिवस झाले तू आली बी नाही आमच्या घरी. चाल नंतर नंतर म्हणता काही येत नाही. आता तुझी सासू नाही आहे तर चल गप्पा गोष्टी करू आपण. चल माय बाई. येतो काकू. हो या या. आणि तुम्ही चौघी निष्काळजी राहा. तुमच्या सासूबाईले बीसीच्या बऱ्यात काही माहीत नाही पडत. काही सांगत नाही मी तुमचे नंबर आहेत म्हणून. हो काकू थँक्यू. जा जा उशीर व्हायला. आनंदी लवकर जा तुम्ही. तुमची सासू येऊन जाईल नाही तर जा तुम्ही घरी. हो काकू. चल कंचन. हो चाल. सांग माय बाई. या सुना बिशू टाकू राहिला सासूबाईच्या लपून. लय सांगून यायच्यात बाई या सुना तर. चल माय बाई, माही कामं राहिलेलं आहे.